इकडे आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झाला तर नक्कीच तुम्ही करू शकता. अगदी तुम्हाला कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये उपलब्ध केलेला आहे. जरी तुमचं धावपळीचं जेवण असेल तरीसुद्धा तुम्ही पावसाळ्यामध्ये 1 ते 2 दिवस टिकणारा चिवडा तयार करू शकता आणि अगदी हा कुरकुरीत राहील. तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा. अशा पद्धतीने आपला असा कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार होईल. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि चला, कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवातही करूयात. नमस्कार. तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आणखीन एका रेसिपीसोबत आपण आलेलो आहोत. आज आपल्याला बनवायचं आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि तो सुद्धा पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात काय होतं ना, भरपूर असा चिवडा जर बनवला किंवा पोह्यांचा जरी चिवडा बनवला तरीसुद्धा आपला तो चांगल्या प्रकारे टिकणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं ना, की अगदी कमी वेळेत होणारा आणि अगदी 1 ते 2 दिवसापुरता चिवडा बनवायचा आहे. तर इकडे आपण पोहे घेतलेत आणि ते पोहे आपले दगडी पोहे आहेत. तर अगदी याचा चिवडा आपल्याला भाजक्या पोह्यांचा बनवायचा आहे. तर सुरुवातही करूयात आणि असा झटपट चिवडासुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशाप्रकारे चिवडा बनवलेला आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या चॅनलचं पोहोचेल आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. ते सुद्धा अगदी घाई गडबडीच्या जीवनामध्ये अगदी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये रेसिपी कशाप्रकारे बनवायच्या. तर चला, सगळ्यात सुरुवातीला आता आपण पोह्याची एकदम टेस्ट तुम्हाला दाखवते. तर इकडे आपण भाजके पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. तर त्यासाठी इकडे आपण दगडी पोहे घेतलेत आणि हे पोहे थोडेसे जाडसर आहेत म्हणजे आपल्याला भाजायला बरे पडतात, करपणार नाहीत, खालती चिकटणार नाहीत. तर चला सुरुवात करूयात. इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे. तर यामध्ये थोडंसं तेल घालूयात. सुरुवातीला अगदी थोडंसं तेल घातलं आहे आपण. इकडे तेल गरम झालं आहे तर यामध्ये सगळ्यात सुरुवातीला शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे. इकडे आपले शेंगदाणे सुद्धा असे तळून झालेले आहेत, पाहू शकताय. तर हे शेंगदाणे आपले थोडेसे साईडला सरकवायचे आहेत आणि यामध्ये जाईल इकडे आपले लसूण पाकळी. तर ही सुद्धा आपल्याला तळून घ्यायची. अगदी याचा कलर थोडासा आपल्याला चेंज करायचा आहे, जास्तीचा डार्क बनवायचा नाही. तर इकडे आपलं लसूण सुद्धा तळून झालं आहे. त्यानंतर यामध्ये जाईल आता इकडे आपल्याला आता कढीपत्ता घालायचा आहे. इकडे आपलं लसूण सुद्धा तळून झाला आहे. तर त्यानंतर इकडे कढीपत्ता घालायचा आहे. इकडे आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता शेंगदाणे सुद्धा आपले छान असे कडक झालेत आणि कढीपत्ता सुद्धा कडक झालेला आहे. तर हे बाहेर काढून घेऊया. याचं तेल आपण निथळून घेऊ. आणि पाहू शकता असे आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत. तर हे सुद्धा आपले बाहेर काढणं झालेलं आहे आणि कढीपत्त्याचा कलर तर खूप सुंदर असा आलेला आहे. इकडे आपलं तेल शिल्लक उरलेलं आहे. तर अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने शेंगदाणे तळून, कढीपत्ता तळून आणि लसूणसुद्धा तळून कसा घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये परत पोहे कसे भाजायचे. तर चला आता इकडे आपण
कढाईमध्ये पोहे घालूयात. आणि सर्व पोहे तुम्ही एकदाच घातले तरीसुद्धा चालतात. तर हे आता मिक्स करून घ्या. पोहे आपले सगळ्या बाजूनी भाजले पाहिजेत. त्यासाठी थोडं फास्टली सुरुवातीला मिक्स करा, म्हणजे खालचे पोहे वरती आले पाहिजेत. इकडे आपले पोहे भाजून झालेत. तर यामध्ये जाईल 1 चमचा साखर. यानंतर यामध्ये जाईल चवीनुसार मीठ. इकडे हळदी पावडर. इकडे अगदी थोडंसं आपण लाल तिखट वापरणार आहोत, ते सुद्धा जाईल. तर आता हे मिक्स करून घ्या. इकडे आपले पोहे भाजून सुद्धा झालेले आहेत आणि पाहू शकताय अगदी यावरती बिलकुल तेल दिसत नाही. अशा प्रकारे आपले पोहे भाजून झालेले आहेत. त्यानंतर इकडे सगळ्यात शेवटी जाईल आपल्या इकडे तळून घेतलेले शेंगदाणे, कढीपत्ता आणि लसूण. तर हे सुद्धा मिक्स करून घ्या. आता आपण गॅस ऑफ करूया. इकडे आपल्या भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झाला आहे. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तर नक्कीच ट्राय करा. आणि अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय. अतिशय झटपट होणारा आणि चवीला सुद्धा एक नंबर. नक्कीच ट्राय करू शकता. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.